नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही असे अनुच्छेद केले आहे? ऑप्शन 1 अनुच्छेद 18, 2 अनुच्छेद 16, 3 अनुच्छेद 19 आणि 4 अनुच्छेद 14। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 14। प्रश्न दुसरा आहे, दिल्ली पोलीस आस्थापना अधिनियम 1964 माहितीचा अधिकार RTI अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए. ज्या माहितीच्या प्रकटीकरणामुळे संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहितीला नाकारली जाऊ शकते। बी. ज्या माहितीच्या प्रकटीकरणामुळे राज्य विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारली जाऊ शकते। सी. ज्या माहितीचा खुलासा केल्याने संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारता येऊ शकत नाही। डी. ज्या माहितीचा खुलासा केल्याने राज्य विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारता येऊ शकत नाही। ऑप्शन 1 आहे फक्त डी आणि ए बरोबर, ऑप्शन 2 आहे फक्त सी आणि डी बरोबर, ऑप्शन 3 आहे फक्त ए आणि बी बरोबर आणि ऑप्शन 4 आहे फक्त बी आणि सी बरोबर। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त सी आणि डी बरोबर, म्हणजे चुकीचे आहेत। प्रश्न तिसरा आहे, पेशीचक्रात प्रामुख्याने G1, S, G2 आणि M असे 4 टप्पे असतात। येथे S टप्पा काय दर्शवतो? ऑप्शन 1 प्रथिन संश्लेषण टप्पा, 2 DNA संश्लेषण टप्पा, 3 प्रतिलेखन टप्पा आणि 4 पेशी विभाजन टप्पा। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 DNA संश्लेषण टप्पा। प्रश्न चौथा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आली आहे? ऑप्शन 1 अनुच्छेद 14, 2 अनुच्छेद 15, 3 अनुच्छेद 17 आणि 4 अनुच्छेद 16। तर याचं योग्य उत्तर आहे 1 अनुच्छेद 14। प्रश्न पाचवा आहे, जुलै 2022 मध्ये टिंबटिंब यांच्याद्वारे स्वनिर्भर नारी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली। 1 अशोक गेहलोत, 2 हेमंत बिस्वा शर्मा, 3 के चंद्रशेखर राव आणि 4 M.K. स्टॅनली। तर याचं योग्य उत्तर आहे 2 हेमंत बिस्वा शर्मा। प्रश्न 6 आहे, 1833च्या चार्टर्ड ॲक्टबद्दल खालीलपैकी विधाने विचारात घ्या। 1 बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण ब्रिटिश भारतात अनन्य वैधानिक अधिकारात असलेला भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि 2 लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता। दिलेल्या विधानांपैकी कोणते योग्य आहे असं विचारले। ऑप्शन 1 आहे फक्त 1 बरोबर, ऑप्शन 2 आहे फक्त 2 बरोबर, ऑप्शन 3 आहे 1 किंवा 2 एकही नाही आणि ऑप्शन 4 1 आणि 2 बरोबर। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहे। प्रश्न 7 आहे, खालीलपैकी कोणते हे जागतिक तापमानवाढीचे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचे एक कारण नाही? 1 जंगलतोड, 2 वाळूचे वादळे, 3 जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि 4 औद्योगिक उपक्रम। तर याचं योग्य उत्तर आहे 2 वाळूची वादळे। प्रश्न 8 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने 2023 मध्ये मुख्यमंत्री लाडली बहन योजना सुरू केली होती? 1 महाराष्ट्र, 2 पश्चिम बंगाल, 3 मध्य प्रदेश आणि 4 उत्तर प्रदेश। तर याचं योग्य उत्तर आहे 3 मध्य प्रदेश। प्रश्न 9 आहे, कच्छचे रण हे हंगामी कारखच्च किंवा खाजन कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे? 1 गुजरात, 2 गोवा, 3 महाराष्ट्र आणि 4 मध्य प्रदेश। तर याचं योग्य उत्तर आहे 1 गुजरात। प्रश्न 10 आहे, एप्रिल 2023 मध्ये टिंबटिंब येथे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत संरचनेवरील 5वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती। 1 नोएडा, 2 नवी दिल्ली, 3 मुंबई आणि 4 चेन्नई। तर याचं योग्य उत्तर आहे 2 नवी दिल्ली या ठिकाणी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत संरचनावरील 5वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।